सर, आजच्या या बैठकीवर तुम्ही काय सांगाल आणि तुमच्या याच्यावर काय मत आहे? महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्वांचे उद्धारक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजची जी बैठक झाली ही अत्यंत महत्त्वाची. म्हणजे नुसतं डोंबिवली, कल्याण किंवा ठाणा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातून जे जे भीमानुयायी आहेत, जे जे बौद्ध धर्मी आहेत, बाबासाहेबांना मानणारे, बुद्धांना मानणारे, इवन कोळी समाजातील राजाराम पाटील सुद्धा या ठिकाणी या बैठकीला आलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की जो अन्याय होत आहे, बौद्ध लोकांचा अन्याय होत आहे, तो अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सगळे मंडळी भिक्षूंच्या सानिध्यामध्ये आलेले आहे. आणि भिक्षूंच्या सानिध्यात येऊन त्याने भिक्षू वर्गाला पाठिंबा दिला आहे यासाठी की बुद्धभूमी फाउंडेशनने वाचलं पाहिजे. कारण हे धर्माचं कार्य आहे आणि हे धर्माचं कार्य नुसत्या एका माणसाचं नाही, की बौद्ध भिक्षूंचं नाही, तर सर्व बौद्ध धर्मियांचा एक विहार आहे. आणि या विहाराच्या आजूबाजूचा जो प्रचार जो झाला आहे किंवा प्रसार होतो आहे धम्माचा, तो प्रसार या ठिकाणी भिक्षू वर्ग चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आणि गेली अनेक वर्ष मी या ठिकाणी येतो आहे. सांस्कृतिक कार्यक्रम असतील, प्रवचनं असतील, धार्मिक काही कार्यक्रम असतील, त्यांना मी येतो. किंबहुना इथे मी बोललेलं अनेक वेळा. याचं कारण असं आहे की हे धम्माचं काम आहे आणि ते धम्माचं काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालावं यासाठी संपूर्ण भारतीय लोकांनी, संपूर्ण या महाराष्ट्रातील लोकांनी, बौद्ध लोकांनी इथे या बैठकीला हजेरी लावली आहे. एवढंच नाही तर ज्यांच्या रक्तामध्ये, ज्यांच्या जवान लोकांमध्ये जो काही एकूण बाबासाहेब आंबेडकर भरलेला आहे, ओतप्रोत भरलेला आहे, धम्म भरलेला आहे, ती सगळी मंडळी, विशेषतः मला असं वाटलं की या ठिकाणी 50% तरुण आले होते. कारण तरुणांना हे फार महत्त्वाचं वाटतं आहे की आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही, पण मला माहिती आहे की तरुण वर्ग अतिशय बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये एकरूप झालेला आहे. परंतु या ठिकाणी जो अन्याय अत्याचार होतो आहे तो बौद्ध धर्मीय आणि मुसलमान लोकांचा अन्याय होतो आहे. प्रसार होऊ नये यासाठी अडथळे निर्माण करत आहेत. आणि जे काही या ठिकाणी 30 तारखेला घडलं हे अतिशय बेकायदेशीर होतं आणि म्हणून भंतेजींनी जीव की प्राण या ठिकाणी ओतलेला आहे. आम्हाला मारा, आम्हाला गोळ्या घाला असं भंतेजी म्हणत होते. आणि ते ऐकून अगदी जीवनामध्ये असा प्रसंग कधी पाहायला नाही, तो प्रसंग पाहायला मिळत होता. हे बाबासाहेब बौद्ध धर्म देऊन आम्हाला चांगल्या मार्गामध्ये आणलेलं आहे, पण तरी पण आमच्या लोकांवर, बौद्ध लोकांवर, बौद्ध भिक्षूंवर अन्याय केला आहे. त्यांचा मी जाहीरपणे एक बौद्ध साहित्यिक म्हणून मी निषेध करतो. मी प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड म्हणून मी निषेध करतो या सगळ्या गोष्टींचा, की त्यांनी जो केलेला अन्याय आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आता भव्य असा मोर्चा निघणार आहे. त्यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांनी मोठं सामील व्हावं अशी मी सर्व बौद्ध समाजाला विनंती करतो आहे. जय भीम, बुद्धाय, साथ साथ.